नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करतो आहे। आज दिनांक 23 जानेवारी 2025 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांच्या दरामध्ये थोडाफार बदल झालेला पाहायला मिळतो। तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तर चला पाहू की आज कोणत्या फुलांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर लाल झेंडूसाठी देखील आपल्याला 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून 2 ते 3 दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये शेवंतीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी पाहायला मिळतात। बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून या ठिकाणी आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार बिजलीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। आष्ट्रची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर आष्ट्रसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आष्ट्रचे दर पाहायला मिळतात। तर बरेच दिवसापासून आष्ट्रचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे कमी पाहायला मिळतात। कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 32 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कलकत्ता झेंडूचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मीडियम साईजमध्ये कलकत्ता झेंडूची आवक पाहायला मिळते। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मीडियम क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। कापरी पंढरपुरी फुलांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कापरी पंढरपुरी फुलांसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला कापरी पंढरपूर दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कापरी फुलांचे दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कापरी पंढरपुरी फुलांसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। जिप्स फुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स फुलासाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये जिप्स फुलाचे दर जे आहे ते 80 रुपयापासून देखील आपल्याला पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये पुन्हा एकदा वाढ या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स फुलासाठी 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कलर डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 230 ते 240 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापासून कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते। तर त्याचबरोबर लाल कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून लाल कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार लाल कलर गुलाबसाठी दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिकसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये 30 रुपयापासून आपल्याला गुलछडी स्टिकचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः 10 रुपयापासून
चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेळ क्वालिटीमध्ये जरभराची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर जरभरासाठी पाहायला मिळतो. सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकतात. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः दर जे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार टेटसच्या दरामध्ये थोडीशी आज सुधारणा झालेली पाहायला मिळते.